नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी गावरान पद्धतीचा झुणका शक्यतो भाकरी बरोबर खातात, पण आज आपण झुणका पाव तयार करणार आहोत आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी असा झणझणीत मिरचीचा ठेचा सुद्धा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण झणझणीत असा मिरचीचा ठेचा आहे तो करून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. आपण त्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालणार आहोत. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर 7 ते 8 इकडे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत व चांगलं असं आपण आता हे 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे. चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालणार आहोत व आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. बघू शकता तुम्ही आपला मस्तपैकी असं परतवून झालेला आहे आणि आपला बघू शकता झुणका पण भाजून झालेला आहे. आपण आता हा खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे. तुम्ही ठेचून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला वाटून पण घेऊ शकता. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपण आता हा जो मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे व असं ठेचून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आपला ठेचून झालेला आहे खलबत्त्यामध्ये आणि मस्तपैकी आपला झणझणीत असा मिरचीचा ठेचा सुद्धा बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. आपण आता मस्तपैकी असा झुणका बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आता त्याच फ्राय पॅन मध्ये मस्तपैकी असा झणझणीत झुणका तयार करून घेणार आहोत. 2 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत. लसूण पाकळ्या इकडे मी घेतल्या आहेत अशा ठेचून त्या घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आहे ते घालायचं आहे. 2 इकडे मी हिरव्या मिरच्या आहेत त्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत व चांगलं आपण आता हे 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपलं परतवून बघू शकता झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला व कांदा सुद्धा आपण आता 2 ते 3 मिनिटं चांगला मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला परतवून बघू शकता तुम्ही झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण आता याच्यामध्ये व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 4 चमचे मी इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजेच अर्धा कप ते घालायचं आहे व आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता ह्याच्यावरती थोडंसं अगदी किंचित असं 1 चमचा बोला पाणी घालायचं आहे. पाणी घालून थोडंसं आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपण आता हा झुणका आहे तो वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. असं झाकण लावायचं आहे 5 ते 6 मिनिटं व गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता झाकण उघडून बघूया. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आपला असा गावरान पद्धतीचा झुणका आहे तो तयार झालेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला झुणका तयार आहे आणि मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही भाकरी बरोबर न खाता मस्तपैकी असा पावाबरोबर पण खाऊ शकता. पावाबरोबर तर खूपच छान लागतो. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.